अध्यक्ष महोदय, ही कसली दादागिरी आणि गुंडगिरी? अहो पाक माझ्या हाताला धरून साध्या वेशातले पोलीस मला ओढत होते. अजून तो हात माझा दुखतोय. मला एका सदस्यासकट फरफटत नेलं. अहो ही काय मोघलाई आहे का? हे विधान आहे शिवसेना शिंदे पक्षाचे शिंदे गटाचे आमदार शंभूराजे देसाई यांचं आणि हे विधान केलेलं आहे विधान परिषदेमध्ये. आता देसाई एवढे आक्रमक नेमके कोणत्या कारणामुळे झालेत आणि नक्की कुणा विरोधात बोलत आहेत? तर देसाईंच्या या सगळ्या बोलण्याला पार्श्वभूमी होती ती सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवसाची. तसं पाहिलं तर देसाईंचा राग अनावर होणं हे साहजिक आहे, कारण तशा राजकीय घटना या साताऱ्यामध्ये घडल्या. पण विशेष हे आहे की सत्तेत असलेल्याच त्यांच्या एका मित्र पक्षानं देसाईंसोबत केवळ सत्तेसाठी गैरवर्तन केलं. त्यामुळे चर्चेत असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निकालामध्ये आणि अध्यक्षपदाच्या निवडीच्या दिवशी नेमका काय काय मॅटर झालाय तेच आजच्या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार. राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यातल्या नगर परिषदा, महानगरपालिकांच्या निवडणुका या पार पडल्यात, तर 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्यांचे निकाल सुद्धा जाहीर झाले. आणि या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती सातारा झेडपीची, कारण सातारा हा आधी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा म्हणजेच काँग्रेसचा बालेकिल्ला होता. यशवंतरावांनंतर 1999 मध्ये जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून ते 2024 पर्यंत साताऱ्यात तसं पाहिलं तर शरद पवार यांचंच वलय आहे. साताऱ्यातली जनता कायम पवार साहेबांना साथ देत आली आहे. हा आता 2014च्या मोदी लाटेपासून साताऱ्यातले मतदाते आणि मतदान मुख्यतः 3 पक्षात विभागलं जाऊ लागलं, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप. पण लक्षात घ्या, जर सातारा जिल्हा परिषदेचा इतिहास आपण पाहिला तर साताऱ्याच्या झेडपीवर सर्वाधिक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याचंच दिसतंय. कधी एक हाती तर कधी आघाडीच्या सोबत. पण यंदा मात्र साताऱ्याच्या झेडपीचा गड कित्येक वर्षांनंतर किंवा अगदी पहिल्यांदा म्हणता येईल भाजपच्या ताब्यात गेलाय. त्यासाठी भाजपनं बेकार फिल्डिंग सुद्धा लावलेली, म्हणजे साताऱ्यातल्या जनतेनं सर्वाधिक मतं देत भाजपला नंबर 1 चा पक्ष केला आणि 2 नंबरवर होता राष्ट्रवादी काँग्रेस. आता झेडपी निवडणूक दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढली होती हे सुद्धा त्यामध्ये लक्षात घ्या. बघा, मतदानाची आकडेवारी आपण पाहू. भाजपला 27, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, शिंदेच्या शिवसेनेला 15, काँग्रेसला 1 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष यांना प्रत्येकी 1 जागा मिळालेली. तसं पाहिलं तर भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ होतं, पण बहुमताचा आकडा पार करण्यासाठी 33 हा आकडा गाठणं गरजेचं होतं. बरं, अशा वेळी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा भाजपला साथ अजिबात दिली नाही, तर उलट यावेळी शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उरलेले पक्ष यांनी एकत्र यायचं ठरवलं. आता बघा, इथपर्यंत सगळं अगदी अलबेल होतं, पण खरा खेळ इथून पुढे सुरू झाला. कारण साताऱ्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली. यात भाजपचे जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच अतुल भोसले यांच्यामुळे साताऱ्यामध्ये वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपनं खेळ खेळायला सुरुवात केली. झेडपी निवडणुकीनंतर साताऱ्यामध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीनं सत्ता समीकरणाची चाल खेळली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना फुटाफुटी होऊ नये म्हणून तब्बल 35 दिवस अज्ञातस्थळी ठेवलेलं. 20 मार्चला जेव्हा अध्यक्षपदाच्या निवडीचा दिवस उजाडला तेव्हा राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष पक्षातील निवडून आलेले सदस्य मतदानासाठी जात होते. हे सगळं इथपर्यंत अलबेल सुरू होतं, पण भाजपच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सदस्य जात असतानाच काय झालं ते बघा. आता अध्यक्षपदाच्या निवडीसाठी जेव्हा सदस्य जात होते तेव्हा राष्ट्रवादीचे 2 सदस्य, यामध्ये अनिल देसाई आणि संतोष मांडवे यांना अपहरणाच्या गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी अचानक ताब्यात घेतलं. पोलिसांकडून सांगण्यात आलं की काल रात्री उशिरा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता अचानक असा गुन्हा दाखल होणं हे कुणाचं काम असणार ते साताऱ्यातल्या जनतेनं सुद्धा ओळखलं. आता या 2 सदस्यांना जेव्हा पोलीस ताब्यात घेत होते त्याच वेळी मोठा राडा झाला. यामध्ये शंभूराजे देसाई मध्ये पडले, पण देसाईंचंही पोलिसांनी काही ऐकलं नाही. उलट देसाईंनाच या सगळ्यात दुखापत झाली आणि त्यांना फरफटत सुद्धा नेलं गेलंय असं देसाई स्वतः म्हणाले. या गोंधळामध्ये सदस्यांना धक्काबुक्की झालीय. आता राष्ट्रवादी, शिवसेनेच्या एकत्रित 37 पैकी 2 सदस्य पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांची सदस्य संख्या झाली
35 म्हणजे सदस्य संख्या घसरली. त्यातच प्रत्यक्ष मतदानावेळी या दोन्ही पक्षांची मिळून 5 मतं सुद्धा फुटली. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे उमेदवार अनुक्रमे प्रिया शिंदे आणि राजू भोसले यांना प्रत्येकी 33 तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनीषा फडतरे आणि अशोक पाटील यांना 30 मतं मिळाली. 3 मतांच्या फरकानं भाजपनं सातारा जिल्हा परिषदेवर आपली सत्ता स्थापन केली. या सगळ्या प्रकरणानंतर आमदार आणि मंत्री असलेल्या शंभूराजे देसाईंनी विधान परिषदेमध्ये झालेला हा सगळा घटनाक्रम सांगितला आणि त्यानंतर नीलम गोऱ्हेंनी साताऱ्याच्या एसपींचं निलंबन सुद्धा केलं आणि त्याअंतर्गत इतर काही पोलिसांचं सुद्धा निलंबन करण्यात येणार आहे. बघा, साताऱ्याच्या झेडपी निवडणुकीचा हा सगळा थरार एखाद्या पिक्चरपेक्षा नक्कीच कमी नाहीये. पण लोकशाही असलेल्या देशामध्ये भाजपकडून ऑपरेशन लोटसच्या नावाखाली दादागिरी करून जी सत्ता घेतली जात आहे किंवा खेचून आणली जाते ती कितपत लोकांना रुचतीये आणि भविष्यात अशा सगळ्या घटनाक्रमानंतर जनता खरंच दडपशाहीला मतदान करणार का, हा सुद्धा सवाल आहे. मुळात हे लोक स्वतःच्या मित्र पक्षांवर सत्तेसाठी हवी तशी गुंडगिरी करतात. मात्र तरी सुद्धा यांचे मित्र पक्ष सत्तेत राहण्यासाठी पुन्हा त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतात आणि त्यामुळे त्यांना कुणाची कसलीच भीती राहिलेली नाहीये. मुळात कसं आहे, कारण काहीही असो पण मंत्रीपदावर असलेल्या एखाद्या नेत्याला पोलीस जर एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून फार धक्काबुक्की करत असतील, लोळवत नेत असतील तर ही नक्कीच दडपशाही आहे. या सगळ्या प्रकरणानंतर शिंदे गटाचे मंत्री राजीनामा देतील असं सुद्धा बोललं जात आहे, पण त्याची शक्यता फारशी कमी आहे. कारण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन हातची सत्ता सोडण्याचा विचार शिंदे गट करणार नाहीये. मुळात याआधी शिंदे गटाला भाजपकडून अशा कित्येक अपमानास्पद घटना सहन कराव्या लागल्यात, पण म्हणून शिंदे गट सत्तेतून पायउतार झालेला नाहीये. आता फक्त प्रश्न हा आहे की पुढे काय होणार. देसाई तसेच राष्ट्रवादी शांत राहणार की आणखी काही पाऊल उचलणार. तुम्हाला साताऱ्यातल्या या सगळ्या नाट्यांतरावर काय वाटतंय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. खरोखर कुणाची सत्ता साताऱ्यामध्ये यायला पाहिजे होती हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा विषय आणि हा सगळा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.